आज परिस्थिती अशी आहे की कुठल्याच टीमचा कॅप्टन आमच्या विरुद्ध खेळायलाच तयार नाही। एका कॅप्टनने घोषित केलं मी उभा राहणार, त्यांनी सांगितलं मी उभा राहणार, खूप जल्लोष झाला, त्यांच्या पक्षाने सांगितलं साहेब उभे राहणार, साहेब उभे राहणार, साहेब उभे राहणार। 15 दिवसांनी साहेबांनी घोषित केलं मी पाठीमागे चाललो, मी उभा राहणार नाही। एक कॅप्टन पाठीमागे गेले, दुसऱ्या कॅप्टननी आधीच घोषित केलं, मी उभा राहणार नाही, माझी पत्नी उभी राहील। ते खासदार आहे पण ते उभे राहायला तयार नाही आहेत, ते म्हणतात माझी पत्नी उभी राहणार आहे। ठीक आहे, पत्नीला उभं करा, काही हरकत नाही, आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल देखील, पण याचं कारण काय आहे? मी नेहमी सांगतो, आमचे मोदीजी पवार साहेबांबद्दल नेहमी असं म्हणतात की पवार साहब को हवा का रुख पता चलता है। महाराष्ट्रातल्या हवेची दिशा काय आहे ही पवार साहेबांच्या लक्षात आली, ती अशोकरावांच्याही लक्षात आली। आता काल परवा अजित पवार म्हणाले की जेव्हा पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नर्सरीत होते। अजित दादा मी नर्सरी पास झालो, त्याच्यानंतर शाळा पास झालो, मी कॉलेज पास झालो, मी आता मुख्याध्यापक आहे, तुम्ही नेमके कुठे आहात सांगा? तुम्ही तिथेच राहिला। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं यांच्याजवळ बोलायला काही उरलेलं नाही। आपण आत्मविश्वासाने पुढे जायचं आहे आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर हा देश असेल तर आपण राहू, हा देश असेल तर आपण जगू। सत्ता येईल जाईल पण देश महत्वाचा आहे। मला आठवतं अटल बिहारी वाजपेयीजींनी पार्लिमेंटमध्ये म्हटलं होतं पार्टी आएगी जाएगी बनेगी बिगड़ेगी मगर अगर ये देश होगा तो हम लोग जिएंगे, अगर ये देश होगा तो राजनीति होगी। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज जो देशाभिमान आम्हाला जाणवतोय, या देशामध्ये जी अवस्था होती, या देशावर हल्ला व्हायचा, आमच्याकडे बॉम्बस्फोट व्हायचा, आमचा बॉम्बस्फोट झाल्यानंतर आमचं सरकार काय म्हणायचं मला आठवतं, मुंबईमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला, संपूर्ण देश आक्रोशित होता। आमचं तेव्हाचं सरकार म्हणालं आम्ही याचा निषेध करतो। लोक म्हणाले निषेध करून कसं चालेल? म्हणाले आम्ही तीव्र निषेध करतो, मग म्हणाले आम्ही अतितीव्र निषेध करतो, आणि मग शेवटी म्हणाले आता पाकिस्तान ऐकत नाही, आता युनायटेड नेशन मध्ये जाऊन त्याची तक्रार करतो। याच्या पलीकडे काहीही आम्ही केलं नाही।